अस्तित्वाची लढत आणि या लढतीमध्ये जो सामना जिंकेल तो थेट प्रवेश करेल क्वार्टर फायनल मध्ये आणि तिथे सज्ज असतील. गेम ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल. यावेळेस पहिला बॉल फक्त दिशा द्यायचा प्रयत्न परंतु चेंडू पॅडवरती आदळलाय आणि पहिला बॉल येतोय डॉट. इथनं जो सामना जिंकेल तो थेट सांगोडीच्या अगेन्स्ट मात्र आपल्याला सेमीफायनलची लढत पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. पहिला बॉल डॉट आलाय. टीम सरळीचा विचार केला. पहिला सामना जिंकलाय दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स अटेंज केलाय. राऊड अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकले गेलंय परंतु पंच नकळत असताना चेंडू कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक येतोय डॉट बॉल. 4 षटकांची मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं वातावरण शांतसं वातावरण आपण पाहतोय आणि सुरेख अशी क्रीडा नगरी सांगोडेच्या या मैदानावरती भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 20-25. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तिथून फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोनने स्वतःच संघाचं अकाउंट आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज अल्पेशला पाहतोय आपण आणि त्यासोबत शोभितला पाहतो आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सर्वली ब ची पाहतोय आपण. पुढचा बॉल यावेळेस मध्ये मोठा फटका कनेक्ट केलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराने मात्र इथे आघात केलंय. फलंदाज अल्पेशच्या बाट मधून हा षटकार आलाय. नेक्स्ट बॉल यावेळेस मोठा फटका कनेक्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत का तिथे नाहीये. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल. पहिल्या टप्प्यावरती दमदार चौकार. अग्री कोळ्यांची शान कार्ले गावाची माझी एकवीर आई. यावेळेस बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फिल्डिंगला जवाब मैदानाच्या आतमध्ये घडत असताना टीम वीर तानाजी दापोडेची आणि षटक क्रमांक मात्र इथं पहिलं संपन्न होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती सरवली बी ची 12 धावा. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. अद्याप इथनं धावा बनवाव्या लागतील. 4 षटकांची मॅच तेवढ्याच ताकदीचा संघ समोर आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे संघ जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील टीम सरवलीला. आणि दुसऱ्या स्पाईलमध्ये गोलंदाजी मार्क वरती गीतेशला पाहतोय आपण. दुसऱ्या गोलंदाजी मार्क वरती गीतेश पाटीलला पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं होतं मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपण पाहिले गेले तर भिवंडी विभागामधून लॉंग करतात. एका बाजूला वीर तानाजी दापोडे यांच्या अगेन्स्ट जय हनुमान सरवली ब आपण पाहतोय. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती हितेश पाटीलला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये ती धावा बनतील. या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का आपल्याला. पहिला बॉल फेकण्यास सज्ज गोलंदाज गीतेश. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चुका होणार नाहीयेत. पहिली मोठी विकेट. परतावं लागतं इथे सोबतला. बॅक टू पवेलियन. थँक यू.
आघाडीचा फलंदाज सोबतला मात्र आता परतावं लागतंय ते डगॉटच्या दिशेने मात्र. मॅट नंबर 3 वरती नवीन फलंदाज सचिन चौधरीला पाहतो आपण या नंबर गोल्डन इनाम क्रमांक 3 वरती जो फलंदाज आलाय सचिन. नक्कीच मोठे फटक्यांची अपेक्षा आता नक्कीच असते. जो वन डाऊनला आलेला फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो नक्कीच. पहिल्या बॉलवरती आली विकेट. हितेश शहा पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. ला जवाब देखणा फटका. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर थर्ड मॅनला कव्हर करत असताना हा येतोय चौकार. मोहन सुतार यांच्याकडनं आकर्षित कूलर आपण पाहतोय. अनिल दादा पाटील उद्योजक अटाली मोहन सुतार यांच्याकडून कूलर लाभली आहे बेस्ट बॅट्समन साठी. मोहन सुतार उद्योजक सांगोडे बेस्ट बॅट्समन साठी कूलर पाहतोय आपण. चौकार आलाय मात्र आता. नेक्स्ट बॉल यावेळेस आणखी एकदा रिव्हर्स. आता मिस टायमिंग होत आहे. हा येतोय डॉट बॉल. प्रत्येकी चेंडूवरती रिव्हर्सचा फटका सजवायला प्रयत्न करतोय हा वन डाऊनचा फलंदाज सचिन चौधरी. आणि आघाडीचा फलंदाज अल्पेश पाटीलचा आपण विचार जर केला तर 6 चेंडू आणि 12 धावावरती खेळतोय. चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. क्वालिटी प्लस क्लिअरिटी. यावेळेस मात्र मोठा फटका अटेंड करायचा चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडला आणि आणखीन एक डॉट बॉल. चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी केली होती गोलंदाजाने हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये कधी बॅटचा स्पर्श चेंडू झाला असता तर नगाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तसं काही घडत नाहीये. हा येतोय डॉट बॉल. डॉट चेंडूचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये झाला. अद्याप काही चेंडू शिल्लक आहे षटकातील. हितेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा आणि एक चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि इष्टकेच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. पहिला सर्कल पॉवर प्लेचा विचार जर केला तर तब्बल धावा आल्या होत्या 12 आणि आता त्यानंतरचा विचार जर केला फक्त धावा खर्च केले 4 धावा आणि एक विकेट मात्र महत्वाचा फलंदाजाला बाद करण्याचं यश गोलंदाज हितेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. यावेळेस एज लागते. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुका होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय सचिन चौधरीचा खेळ. आणखीन एक धक्का टीम सरवली बीला. नक्कीच टीम सरवली बचा एक लेजंड प्लेअर मोनिश पाटील आता काही दुखापत असल्या कारणाने या सामन्यात आपला पाहायला मिळत नाहीये. मोनिश पाटीलचा आम्ही सुद्धा खूप फॅन आहोत. अनेक सारे मोनिशचे सामने आम्ही अनेक सारे पाहिलेत आणि अनेक सारे सामने पाहण्यासाठी आम्ही गेलोय. अनेक ठिकाणी पण पाहिलेत मोनिश पाटील मात्र उपस्थित नाही आहेत. काहीची इंजुरी त्यांना प्राप्त आहे ते 12वे प्रतिनिधी आम्हाला सांगत असताना. तर मोनिश पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमात सहर्ष स्वागत. तर मोरेश्वर तुकाराम पाटील साहेबांचा शुभ आगमन होतं या आपण मंचावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आणि स्वागत आहे. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान सरवले बी त्यांच्या अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती राजनला पाहतो आपण.
धावांचा डोंगर मात्र इथे उभा करावा लागेल टीम सरवलीला. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय, फेकलाय आणि सिंगल ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 17 का खतरा आपण पाहू शकतो. नक्कीच 17 नोव्हेंबर 2012 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन. पूर्ण मुंबई पाहिली होती 17चा खतरा. यावेळेस आजमावता का मैदानाच्या ते चेंडू अलांद कार्पेट चाललाय. दर्शक आहेत तिथे पण तो होताय चुका. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. 19 धावा. 2 गडी मात्र बाद केलेत. गोलंदाजी मार्क वरती राजनला पाहतो आपण. अप्रतिम गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे टीम सरवली बीच्या फलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका केला होता. मिडविकेटनं क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. चेंडू उचलतील, फेकतील. आणखी एक सिंगल येते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला गेला आपण तर अल्पेशच्या बॅटमधनं एक षटकार, एक चौकार आपण पाहिलाय. त्यानंतर सचिनच्या बॅटमधनं एक चौकार पाहिला. नंतर अनेक खूप वेळामध्ये अद्याप एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये आपल्याला. इथनं अद्याप संघर्ष करावा लागेल. मोठे फटके आणावे लागतील. यावेळेस मोठा फटका कनेक्ट करत होता चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय टीम. वीर तानाजी दापोडे लागोपाठ डॉट बॉल फेकण्यामध्ये यशस्वीरित्या गोलंदाजी होतीये. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क होती राजन. यावेळेसचा बॉल उडायचा पुन्हा एकदा बॅट चेंज लागतीये. आणखीन एक डॉट बॉल. वॉट अ बॉलिंग. राजनचा विचार जर केला अद्याप 5 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. वॉट अ बॉलिंग. आघाडीचा फलंदाज अल्पेश मात्र स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा थांबवण्याचं काम केलंय. यावेळेस मध्ये मोठा फटका खेळतायत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सरकला चेंडूवरती. एक धाव कंप्लीट. दुसरीचा माणूस आहे इथे. तो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव नाकारत असताना ही सिंगल ऍड केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 21. 2 गडी बाद. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आहे. 3 षटकाच्या धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती मित पाटीलला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या P1च्या षटकाचा विचार जर केला 12 धावा खर्च केला गोलंदाज प्रितेशने. त्याच्यानंतर गीतेशचा वापर केला. गीतेशने 4 धावा खर्च केल्या आणि तर राजनचा वापर केला. राजनने 5 धावा खर्च केल्या. शेवटचा षटकामध्ये यावेळी चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चालले चेंडूवरती. झेलची संधी नाकारत नाहीये. आणखीन एक धपका. टीम जय हनुमान सरवली बी ला. आता मात्र गोल्डन विकेट. आघाडीचा फलंदाज अल्पेश बॅक टू पवेलियन.
पहिल्या बॉलवरती मित पाटीलच्या खात्यामध्ये एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज मॅच नंबर 5 वरती आपण प्रणयला पाहतोय. इथनं कोणत्याही एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल. स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. अनामारीचे षटक, या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. तर धावसंख्येचा विचार जर केला तर 21 धावा फक्त धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क होते मित पाटील, पुण्याला सांगोळेगाव एन कडनं. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. कमी समीकरण पाहायला मिळतं आपल्याला. रायगड विभागातील एक संघ सुद्धा आहे, त्याचा उल्लेख आपण करू नक्कीच. यावेळेस माझा ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल. तीन षटकांचा विचार केला, मागच्या 21 धावा होत्या. आणि मित पाटीलचा विचार जर केला तर 8 धावा खर्च करतोय गोलंदाजी मार्क वरती. मित पाटीलने 2 विकेट जर घेतले, मितेश पाटील यांच्याकडनं 2000चं कॅश प्राइज. यावेळेस फुलटॉस आहे, प्रहार केलाय, मिस्टायमिंग आहे, क्षेत्रशक्ती ते आहेत, झेलची संधी नाकारणार नाहीये. आणखीन एक धक्का टीम सरवली बी ला. प्रणयला परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये काय मॅच रंगतीये. त्यांच्या मागे पिताश्री आणि मंत्र देत असताना आपल्या लाडक्या सुपुत्राला मित पाटीलला आणि आली आहे विकेट. कमी संघामध्ये हे समीकरण पाहायला मिळतं आपल्याला. रायगड विभागातील एक संघ कोंढरे संघामध्ये आपण पाहतो विश्वास पाटील आणि त्यांचे सुपुत्र एकत्र खेळत असतात. तथापि विश्वास पाटील यांचा विचार जर केला 45 ते 50 या वयोगटामध्ये असतील ते नक्कीच. ते सुद्धा अद्याप सामने खेळतात. आणि याचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वीरतानाजी दापोडेचा. दापोडे संघ आपण पाहतोय. पिताश्री वारंवार कानमंत्र देत असताना आपल्या पुत्राला ही यावेळेस मध्ये मोठा फटका अटेंज करत होता. लागते चेंडूची धावचीची संधी. फलंदाज मात्र कॅच आउटच्या स्वरूपात बाद होतील. आणखीन एक धक्का टीम सरवलीला. बिग विकेट डाऊन. थँक्यू. 4 षटकांचा वादवी खेळ इथे संपला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 29 आणि बनवायच्या टीम वीर तानाजी दापोडेला 30 धावा. आणि इथनं मात्र तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. आम्ही छोटासा ब्रेक घेतो आणि आमच्या आवाजामध्ये परिवर्तन करतो. या ऐकूया आपण याच गावचा एक बुलंद आवाज आणि गोडवा. ओमी सुतार. थँक्यू.
अद्याप एक सामन्याला कव्हर करायचा आहे. यजमान यजमान संघ मात्र थेट क्वालिफाय मध्ये प्रवेश केलाय. यजमान संघाने सांगोडे हा संघ आपण पाहतोय ते अभिमन्यू पाटील व साहिका दिवाना क्रिकेट क्लब आयोजित श्रद्धांजली चषक 2025 हे थरार. आणि या पुन्हा ऐकूया याच गावातील एक गोड आवाज ओमी सुतार यांना. थँक्यू. तर नक्कीच एक महत्त्वाची सूचना सर्व संघांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. या स्पर्धेचं जे शेड्यूल आहे, खऱ्या अर्थाने जे स्पर्धेचं समीकरण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच सर्व कॅप्टन्सने थोडंसं लक्ष द्यायचं आहे. लाईव्ह टेलिकास्टमध्ये जर आपण ऐकत असाल तर या सूचनेकडे लक्ष द्या. आपल्याला नक्कीच 5 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि 5 दिवसामध्ये 5 यशस्वी संघ ठरणार आहेत. परंतु या स्पर्धेचा असा नियम आहे की पहिल्या आणि दुसऱ्या दिवसासाठी जे संघ होते ते या परिसरातील ग्रामीण लोकल संघ होते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये जे संघांची सेमीफायनल झाली त्या सेमीफायनलमधनं एक संघ डायरेक्ट फायनलला दाखल झालाय आणि बाकीचे आता टॉप 3 मध्ये 3 संघ उरतील. म्हणजे तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या दिवसाचे. तर त्या 3 संघामधनं आपण लक्षात घ्या 3 संघामधनं एक संघ सेमीफायनलसाठी थांबेल आणि ती रनिंग होईल म्हणजे तिन्ही संघामध्ये रनर अप होईल आणि रन धावल्यानंतर जो संघ विजय होईल त्याच्यामध्ये तो सेमीला जाईल आणि जे 2 संघ बाकीचे उरतील त्यांच्यामध्ये क्वार्टर फायनलची दुसरी आणखी एक फाईट होईल. नक्कीच तो बक्षीस पात्र फेरीमध्ये राहील. जरी पराजित झाले तरी त्यांना बक्षीस 5व्या क्रमांकाचं नक्कीच मिळेल, 5व्या किंवा 4थ्या. परंतु त्यांना अतिरिक्त एक सामना खेळून मग सेमीला जायला मिळेल आणि सेमी पार केल्यानंतर मग मेगा फायनलमध्ये आर-सी-सी राया संघाशी तो सामना होईल. असं समीकरण आहे. नक्की ते समीकरण पुन्हा एकदा आम्ही आपल्याला ऐकवू थोड्या वेळानंतर. परंतु ज्या सूचना आहेत त्या आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आपली चांगला चेंडू दरम्यान एक धाव, माफक अशा धावसंख्येचा पाठलाग. आदित्य आणि हर्षित ही सलामीची जोडी वीर तानाजी दापोडे संघाच्या वतीनं. भिवंडी विभागातील एक नामवंत संघ, दोन्ही भिवंडी विभागातील नामवंत संघ आहेत. जनमान सरवली ब आणि वीर तानाजी दापोडे. 24 चेंडूमध्ये 30ची गरज आहे. 21 सोप आहे. माफक असं लक्ष. तानाजी दापोडे संघ कशा पद्धतीने बॅटिंग करील पाहूया. अप ट्रॅकर लाईन पाहावी लागेल. उमेश केने सर आम्हाला सांगत आहेत वाईड. मुख्य पंचांच्या भूमिकेत उमेश केने सर, मॅन फ्रॉम निंबवली, निंबवलीचे अष्टपैलू असे क्रिकेटर. काही कालखंड त्यांनी गाजवला आणि आज नक्कीच ॲज अ अंपायर म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव लौकिक केलंय. चांगला चेंडू लाव डापील परंतु लाईन मिस करतोय. लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. वेरलेक पंच आमचे महेंद्र भबर सर आहेत, एक नामवंत पंच. आणि नक्की थर्ड पंच संदेश संदेश सर आहेत, त्यांची देखील पंचगिरी आपण पहिल्या दिवसापासून पाहताय. डॅशिंग पंचसाठी ऑफ सांगोडे नशीब बुवा कोणकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये ते लक्ष्मण सुतार आणि किसन मोगरेच्या समवेत होते. या पहिली सक्सेसफुल जबरदस्त टोला दिलाय, चेंडूला पाठवून दिलाय. व्हाईट इज लॉंग सीमारेषा पलीकडे ठोकलाय हा षटकार.
मच नक्कीच जे समीकरण सांगितलं ते सर्व कॅप्टन्सने लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या 2 दिवसातील जे क्वालिफाय झालेले संघ सेमी 1 खेळून डायरेक्ट फायनलमध्ये गेलेत. यापैकी हा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु तिथे यष्टीरक्षकाला हातामध्ये सापडला नाही. एक धाव नक्कीच येते. धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 4 चेंडू आणि 10 धावा. 20 ची गरज आहे अजून. आय थिंक येणारे भरपूर चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण चढवलंय गोलंदाजांवर. जनमान सरवली ब संघाच्या गोलंदाजावर 20 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना खुला झालाय. या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतोय वीर तानाजी दापोडे संघ. अटॅकर स्विच हिट नेत्र दीपक फटका पाहायला मिळतोय. कलात्मक फटक्यांसाठी जाणला जातो फलंदाज हर्षित आणि हर्षितच्या बॅटमधनं विस्फोट षटकार. मच आणि आणखी एक सूचना आहे. क्वार्टर फायनल पर्यंतच रन काउंट केले जातील. त्या मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि बेस्ट बॉलर बॅटरसाठी जी शर्यत लागली आहे सर्व खेळाडूमध्ये, फक्त क्वार्टर फायनल पर्यंतच रन काउंट केले जातील, गुण काउंट केले जातील. याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. एक धाव येते एका धावेच्या मदतीने. आता धावफलक पुढे सरसावते. एक षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी करायची होती खऱ्या अर्थाने, परंतु महागडे षटक हाताळतोय. वादळ घोंगावत आहे मैदानाच्या आतमध्ये. आदित्य आणि हर्षितचं 3 चेंडूमध्ये 7 धावा आदित्यने आणि 3 चेंडूमध्ये 7 धावा हर्षितने देखील काढल्यात. हर्षद आहे. हर्षित आणि आदित्यची जोडी. हर्षद आणि आदित्यची जोडी आहे. प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू घेऊन प्रणय स्विचचा प्रयत्न केला होता. इम्प्रोवाइज करायचं होतं तिथे. रिव्हर्सचा फटका, परंतु अपयशी ठरतोय फलंदाज. 17 चेंडू 13 ची गरज. याच ओव्हरमध्ये हा सामना खुला होईल का? 2 मोठे फटके पाहिजेत जर सामना खुला करायचा असेल तर. तरवली टीम थोडासा बॅकफुट ढकलला जात आहे. विकेट्स या मॅच मध्ये त्यांना पुन्हा एकदा शिरकाव करून देतील. गती परिवर्तन समोरच्या दिशेने अवयला करण्याचा प्रयत्न आणि जाल्यामध्ये अडकवलाय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. इथे वीर तानाजी दापोडे टीमला पहिला धक्का लागतोय. धावसंख्येची भूक लागली होती, परंतु घातपात झाला. प्रयत्न चांगले केले होते. इलिमिनेशन बॅटमध्ये पाला बिलाला नाही. फटक्यामध्ये डिस्टन्स कव्हर करता आलेलं नाहीये. उंची होती परंतु लांबी कव्हर करता आली नाही. नाबांमध्ये भरपूर गफलत पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपले आप ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इट फॉर टॅट. जसा चेंडू आला बॅट फेकली, चौकार वसूल करताय. आणखी एक जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग फटका आणि चेंडूला पाठवून दिलं वीरेंद्र सेहवाग स्टाईलने. स्क्वेअर ऑफ द विकेट चौकारासाठी.
14 चेंडू 5 रनची गरज आहे. अटॅक करतायत दोन्ही फलंदाज. ट्रॅकर चांगला फटका खेचून मारलाय. एकच धाव येईल तिथे आय थिंक. 13 चेंडूमध्ये 4 ची गरज. फिनिश देतील का महेंद्र सिंग? धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करतील का? षटकार येईल की चौकार येईल? काय घडेल काय बिघडेल? अरे सामना पूर्णतः खुला झालाय. 3 चेंडूमध्ये 7 धाबा आदित्यने बनवल्यात. माफक अशा लक्ष्याचा पाठलाग करत होते वीर तानाजी दापोडेचे बॅटर्स आणि जबरदस्त खेळ राहिलाय. आज संपूर्ण दिवस गाजवलाय दापोडे संघाने. अजून एक लढत बाकी आहे. सांगोडे संघ आपण सज्ज व्हायचं आहे. यावेळी मात्र एकच धाव. आई गावदेवी सांगोडे टीमचा कॅप्टन टॉससाठी या रिपोर्टिंग करा, कारण विजेता संघाशी आपल्याला नक्कीच खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये चालू असलेल्या मॅच मधील विनर संघ आणि आई गावदेवी सांगोडे संघ यजमान संघ या स्पर्धेतील. आणि जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं यश आजमण्याचा प्रयत्न करेल. कुठेतरी रात्री झोपल्यानंतर देखील आणि सकाळी उठल्यानंतर देखील ते स्वप्न जवलून पाहेल की श्रद्धांजली चषक 2025 जिंकायचं आहे आम्हाला. त्या ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. हा दैदिप्यमान सोहळा जिंकायचा आहे आम्हाला. सांगोडे गावामध्ये कुठेतरी आम्हाला इतिहास विश्वविक्रम रचायचा आहे. अनेक संघ या खेळपट्टीवर खेळले परंतु सर्व संघ पुढे गेले नाही. काहींच्या नक्कीच पदरात अपयश आलं. काहींनी आतापर्यंत चांगली खेळी साकारली आणि त्यांना नक्कीच यशस्वी प्रयत्न त्यांचे राहिलेत. परंतु कोण होईल चॅम्पियन? कोण घडवेल इतिहास? नवा चॅम्पियन मिळेल का? कारण भरपूर मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आहेत. अजून गोरसई, बोरशेटी आणि गोठेघर सारखे चांगले चांगले संघ आहेत. बामण डोंगरी सारखा एक चांगला संघ आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान चांगला फटका, एक धाव येते. अजून एका धावेची गरज आहे विजयासाठी. संगोडे टीम आपण लगेच रिपोर्टिंग करा. सर्वांनी तयारीत राहा, रेडी राहायचंय. सांगोडे संघ रेडी असतील. एका धावेची गरज आणि अजून थांबावं लागेल, अजून थांबावं लागेल. एक धाव पाहिजे. दापोडेचे 12th मॅन नक्कीच उठून उभी राहिलेत, कारण त्यांना देखील चाहूल लागली आहे. कुठेतरी एक एक पाऊल का होईना परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. एका धाब्याची गरज. चेंडू भरपूर शिल्लक आहेत आणि यावेळी फुलटॉस चेंडू बॅटवर आला नाही. यष्ट्या वाकवल्या. अजून प्रयत्न करावे लागतील. विकेटचं पतन. होत्या सुरुवातीला फ्रंटलाईन गोलंदाजांनी मार खाल्ला थोडासा, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. चला फास्ट या थोडस. 5 चेंडू झालेत आणि 7 चेंडू मध्ये एकची गरज आहे का? 7 चेंडू एका धाब्याची गरज. एका धावेची गरज विजयासाठी. संपूर्ण सामन्यामध्ये चांगली बॅटिंग राहिली परंतु शेवटच्या क्षणाला थोडासा का होईना अजून एक विकेट येईल का? तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतो आणि विकेटचं पतन झालंय.
काय जबरदस्त फाईट दिली आहे. या ओव्हरमध्ये विचार केला तर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेतील. दुसरी विकेट हॅट्रिक आहे आणि काय जबरदस्त मॅच रंगतीये. 6 चेंडूमध्ये अजून एक गरज आहे. तिथे